दरम्यान अयोध्येतील श्रीराम मंदिराचं लोकार्पण 22 जानेवारीला होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयासमोर श्रीराम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात आली आहे। या इथला आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी चेतन नावरे यांनी। अयोध्यामध्ये श्रीराम मंदिराचं लोकार्पण 22 जानेवारीला होणार आहे। तत्पूर्वी भाजपने मुंबईमध्ये राम मंदिराची प्रतिकृती साकारून कुठेतरी राम भक्तांना एक आश्चर्याचा धक्का दिला असं म्हटलं येऊ शकतं। हा सुखद धक्का पाहण्यासाठी आता मुंबईकर या ठिकाणी गर्दी करत आहेत। हे ठिकाण आहे म्हणजे नरिमन पॉइंट येथील भाजपचं महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाच्या समोर या पदपथावरती हुबेहूब राम मंदिराची प्रतिकृती साकारण्याची किमया पुण्यातील काही कलाकारांनी केलेली आहे। आणि आता या ठिकाणी जे स्थानिक कर्मचारी असतात जे आपल्या घराकडे जात असतात, कारण याच ठिकाणी चर्चगेट रेल्वे स्थानक आहे, त्या तिकडे जाताना प्रत्येक राम भक्त असेल किंवा मुंबईकर असेल त्यांना हा आश्चर्याचा धक्का बसत आहेत। काही राम भक्त आहेत किंवा काही मुंबईकर आपण त्यांची संवाद साधूया। काय सांगाल, तुम्ही कुठे राहता, ही प्रतिकृती पाहिली, कॅमेऱ्यात टिपली, कशी भावना आहे? आम्हाला इथे बघून मंदिर जे प्रतिमा केलेले आहे आम्हाला खूप आवडलं आणि मी सध्या अयोध्याची आहे म्हणून मला खूप आनंद वाटतो इथे बघून। अयोध्येतलं राम मंदिर आहे, तुम्हाला 22 तारखेला कदाचित पाहता येणार नाही, या ठिकाणी पाहून काय भावना वाटते? मार्चमध्ये मी नक्कीच जाणार, मार्चला मी जाणार आणि अयोध्या मंदिरमध्ये जाऊन तिथे आपण जयकारा करू, जय श्रीराम। तोपर्यंत हे राम मंदिर कसं वाटलं? खूप सुंदर, खूप सुंदर। श्रीराम मंदिर अयोध्या असं लिहून या ठिकाणी श्रीरामाची मूर्ती असेल, त्याच्यासोबत लक्ष्मण, सीतामा आणि हनुमानही विराजमान दिसत आहेत। आणि या सुंदर सुबक मूर्ती आहे ही 22 जानेवारीपर्यंत ही जी प्रतिकृती आहे ती नरिमन पॉइंट येथील भाजपच्या प्रदेश कार्यालयासमोर अशीच विराजमान असेल। त्यामुळे उद्यापासून कदाचित या ठिकाणी जर मोठी रांग लागली तर नवल वाटायला नको। कॅमेरामन विनोद नाईकसह मी चेतन नावरे, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।